वसुली मला वाटतं आता अद्यापर्यंत केलेली नाहीये. निश्चित ज्यांनी चुकीच्या पद्धतीने फायदा घेतला असेल तर त्यांना नोटीस जरूर दिल्या असतील, परंतु वसुली कुठे झालेली नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये चाकू मारणं, लूटमार करणं हे दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहे. ते प्रमाण कुठेतरी मुकुंदवाडी असेल किंवा पुणेनगर ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस हतबल झाले. इतका मोठा पुणेकरवाडी 15 एप्रिलपासून तर आतापर्यंत पोलिसांचं वर्चस्व संपलं शहरामध्ये. आपण पालकमंत्री म्हणून अशी ठोस भूमिका घेणार का? मी कालच पोलीस आयुक्तांना याबाबत विचारणा केलेली आहे. गेल्या महिनाभरामध्ये जवळपास 4-5 खून झालेले आहेत. ड्रग्सचं वाढतं प्रमाण इथं लक्षात आलेलं आहे आणि ही संघटित गुन्हेगारी ज्याला म्हणता येईल त्या पद्धतीच्या प्रत्येक विभागामध्ये तयार होत चाललेली. पुंडलिकनगरच्या पोलीस स्टेशनला दर दिवशी नवीन गुन्ह्याचा प्रकार तिथं समोर येतोय. म्हणून पोलीस कमिशनरला सुद्धा कडक कारवाई करायचे मी त्यांना आदेश दिलेले आहेत. आणि जर या संदर्भामध्ये ही जी काही संघटित गुन्हेगारी वाढत चाललेली आहे यावर एक स्पेशल फोर्स तुमच्याकडे असलेली यंत्रणाच्या व्यतिरिक्त सुद्धा एक टीम ही नेमावी, जेणेकरून ह्या सगळ्या गुंडांना फक्त त्यांचं काम गुंडांना शोधणं, त्यांना जेलमध्ये ठोसणं आणि त्यांच्या मोक्कासारखी कारवाई त्यांच्यावर करणं, तरच ही गुंडेगारी थांबेल. नसता सर्वसामान्य छोटा मोठा गुन्हेगार सुद्धा रस्त्यावर चाकू घेऊन फिरताना आपल्याला दिसतोय. हे चित्र या शहरासाठी बरोबर नाही, अशा सूचना मी त्यांना दिलेल्या आहेत. मी कालच बोललेलो आहे. आज पोलीस कमिशनर शहरात आहे, त्यांना पुन्हा आणखी थोड्या वेळाने बोलणार आहे आणि याचे ऍक्शन प्लॅन हा आम्ही या 2 दिवसामध्ये तयार करू. गेल्या वेळेमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालं होतं त्या आता काही भरपाई मिळाली किंवा पंचनामे सुद्धा झाले नाही, पंचनामे सुरू झालेले आहेत. काही भागात जर झाले नसतील तर त्या तशा सूचना देण्यात येतील आणि भरपाई हे शासनाने स्पष्ट भूमिका ही आम्ही कॅबिनेटमध्ये घेतलेली आहे. कोणतीही भरपाई देताना वेळ लावता कामा नये. जी घोषणा झाली त्याची तातडीने अंमलबजावणी झाली असेल करावी असं मुख्यमंत्र्यांनी साहेबांनी स्वतः CS-ला चीफ सेक्रेटरीला ते आदेश दिलेले आहेत. म्हणून मला वाटतं आता विलंबही होणार नाही. संजय राऊत असं म्हटले की सरकारमध्ये मराठीच्या मुद्द्यावर 2 गट पडतात कामा नये. हे मराठी राज्य आहे, दैकिक एकमेव आहे महाराष्ट्रातील आणि 106 हुतात्मे मराठी आहेत, त्यांनी रक्त सांडले. या महाराष्ट्रासाठी अशा वेळेला मराठीच्या मुद्द्यावर जर 2 गट पडत असतील तर मराठी विरोधी जगात त्यांच्यावरती मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे. संजय राऊतने मला वाटतं ही पॉझिटिव्ह भूमिका पहिल्यांदा घेतली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. मराठीचा मुद्दा हा सर्वांसाठी महत्वाचा आहे. पक्ष कोणताही असो, सत्तेमध्ये कोणीही असो, तुम्हाला मराठी ही तुमची अस्मिता आहे. त्या अस्मितेला कोणी जर ठेस पोहोचत असेल त्या टायमाला सर्वांनी एकत्रित येऊन त्या संदर्भामध्ये आपली भूमिका मांडली पाहिजे आणि सर्वांनी एकमेकांना सपोर्ट केला पाहिजे. आम्ही त्यांचं स्वागत करू. संजय राऊत असं म्हटलं की बागेश्वर बाबांनी जे वक्तव्य केलं छत्रपती शिवाजी महाराज इतिहासावर बोलत होते तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना थांबवायला पाहिजे होतं किंवा सरसंघचालकांनी त्यांना रोखायला हवं आणि त्यांना महाराष्ट्राच्या भावना इतिहास याबाबत जाणीव करून द्यायला पाहिजे. आता एखाद्या संताला बोलताना थांबवणं हे शिष्टाचाराच्या विरोधात होतं, परंतु मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यांनी कोणत्याही प्रकारचं बागेश्वर बाबाच्या स्टेटमेंटला कुठेही पाठिंबा किंवा त्याची सहमती दर्शवलेली नाहीये आणि इतिहासाबद्दल त्यांचं काय असलेलं ज्ञान आहे ते त्यांनी तिथं मांडलेलं सुद्धा आहे. म्हणून बागेश्वर बाबा असेल किंवा इतर कोणी महाराज असतील, एखाद्या वेळेला बोलत असताना तिथं म्हणजे चुकीचा मेसेज जाऊ नये म्हणून त्यांनी कदाचित थांबवलं नसेल. परंतु बागेश्वर बाबाच्या कोणत्या स्टेटमेंटला कुणाचाही सपोर्ट नाहीये. त्यांनी केलेल्या वक्तव्याला कोणी सहमतही नाही आणि त्याचा सर्वांनी सुद्धा निषेध केलेला आहे. आता हिंदूने 4 केले पाहिजे का 5 केले पाहिजे? 2च्या वर मुलं झाले तर त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. मग आता ही अडचण आता बागेश्वर बाबा दूर करणार आहे का? अरे पण 2च्या नंतर 3रं मुलगा झालं तर नोकरी मिळत नाही, निवडणूक लढवता येत नाहीत. याच्यावर बागेश्वर बाबांनी तोडगा काढला पाहिजे. एक मुलगा कुणाला द्यायचंय, कुणाला ठेवायचंय, सांभाळायची ताकद तर असली पाहिजे ना. म्हणून असे वक्तव्य करून समाजामध्ये काहीतरी आपण वेगळा संदेश देतोय हे करण्यापेक्षा सरकार आहे त्यांना सांगा
की आम्हाला आणखी परमिशन द्या साहसाची. भाजपा के लिए रास्ता खोल रही है, राज्य में महिलाएं सुरक्षित नहीं है। अरे राहुल गांधी क्या कहता है, राहुल गांधी का अस्तित्व पश्चिम बंगाल में क्या रह चुका है, कहीं तो भी काउंट तो भी होते कि ये लोग. ममता एक अकेली लड़ रही है वहां, बीजेपी उनके साथ में लड़ रही है, उनके खिलाफ लड़ रही है. ऐसे वक्त अपना राहुल गांधी जिसका पक्ष का कोई वहां स्थान नहीं है, कोई चुन के आएगा ऐसा कोई गारंटी नहीं है, वो लोग अभी ऐसे स्टेटमेंट देके खुद का बचाव करने की कोशिश कर रहे हैं. वहां ये टाइम बीजेपी सत्ते पे आएगी ऐसा जब चित्र दिख रहा है तो ये राहुल गांधी की स्टेटमेंट बाजी अभी शुरू हो गई. आपके भूतपूर्व सांसद राघव चड्ढा ने बीजेपी में शामिल होने के बाद कहा है, शीश महल 2 पर बोलते हुए उन्होंने कहा है केजरीवाल को कि आप छोड़ने की वजह डर नहीं है, बल्कि संगठन के प्रति निराशा, अलगाव और घृणा की बढ़ती भावना के कारण उन्होंने आप छोड़ी. देखो, संगठन में इतनी हुकुमशाही जब चलती है तो हुकुमशाही कोई भी लोकशाही मानने वाली पार्टी सहन करती नहीं. वहां के इतने जो चड्ढा थे या तो और भी बहुत सारे नेता थे, उन्होंने भी आप में अपना योगदान दिया है. किसी अकेले के बलबूते पे पार्टी बड़ी नहीं हुई, ये सब लोगों के साथ की वजह से पार्टी का बड़ी हुई थी, पार्टी चल रही थी. लेकिन अगर उनको तुम हल्के में लेंगे तो फिर वो पार्टी में रहना नहीं चाहते थे, इसलिए उन्होंने पार्टी छोड़ी. अमित शाह ने कहा है कि जब मैं गुंडों को धमकाता हूँ तो दीदी को गुस्सा आता है, क्या मुझे उन्हें गले लगाना चाहिए? गुंडों. सही बात है ना. आज देखेंगे ये जो चुनाव हो रहा है पश्चिम बंगाल में, देश में ऐसा कोई राज्य नहीं, इवन बिहार में भी पुलिस कम लगती थी, आज वहां इतनी बटालियन गई है, इतनी पुलिस फोर्स गई है, लोगों में डर है, कहीं भी बम ब्लास्ट हो सकता है, कहीं भी खून हो सकता है. आपने देखा होगा एक तो उम्मीदवार को वहां के कार्यकर्ताओं ने इतना मारा है जो बीजेपी का चुनाव लड़ रहा है. अब ये सब फुटेज जब आ रहे हैं तो वहां की गुंडागिरी कितनी है, इसलिए अमित शाह गुंडों को ठीक करना चाहते हैं और ममता जी उनको गले लगाना चाहती है. शीश महल 2 के मुद्दे पर अरविंद केजरीवाल को भाजपा के एक मंत्री ने रहमान डकैत कहा. देखो, अब कौन किसको क्या कहता है, हर कोई गांधी जी बोल के अपना रूप दिखाता है और अफजल खान की भूमिका में कब जाता है पता नहीं चलता. इसलिए ये पॉलिटिक्स है, कौन कौन सी अपनी भूमिका बदलेगा, कहाँ क्या करेगा, इसके बारे में अभी बोलना उचित नहीं है. ये चलते रहेगा, लेकिन लोग ये सब देखते हैं. एक दिन ऐसा आएगा लोग ही उठाव करके उनको जो चाहिए वो सरकार बनाएगी. सर, क्या इतिहास के साथ खिलवाड़ हो रहा है? जैसे कि योगी ने भी कहा था कि विवेकानंद जी ने कहा है कुंभ में तुम्हें आजादी दी, और साथ ही बागेश्वर राम बाबा ने भी जो है छत्रपति शिवाजी महाराज के खिलाफ भी कुछ ऐसी बात कही. बागेश्वर बाबा ने जो बात की है वो बकवास है. उस तरीके की बातें करना संत महात्मा को शोभा नहीं देता. शिवाजी महाराज ही हमारे आदर्श है और वो थक गए थे, उन्होंने टोप उतारा था, ये महाशय वहां खड़े थे. ऐसी बेतुकी बातें इतिहास में जो नहीं है वो लाने की कोशिश कुछ लोग कर रहे हैं और उसका हम निषेध भी करते. स्वामी विवेकानंद नहीं तो सुभाष चंद्र बोस ने कहा था तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. वो वक्तव्य उस टाइम का था जहां देश को आजादी की जरूरत थी. युवा पीढ़ी साथ में रहना चाहिए, ये उनकी मंशा थी. और वो स्टेटमेंट और ये स्टेटमेंट में बहुत जमीन आसमान का फर्क है. इसलिए बागेश्वर बाबा हमेशा ही आके अभी देखना 2 दिन के बाद वो माफी जरूर मांगेंगे. राजनीतिक गलियारों में चर्चा है कि उद्धव ठाकरे साहब को है देवेंद्र फडणवीस साहब से वर्षा होने पर जाके मिले. अरे पार्टी बेचारी मजबूर है, कहीं मिलती होगी तो मिलने दो ना, क्या हुआ है उसमें. हम वहां उनका वजूद यहाँ नहीं है तो कुछ ना कुछ तो हाथ पैर तो हिलाएंगे ना. अब मिले कि नहीं मिले वो बात अलग है, लेकिन कोशिश करना उनका भी तो काम है, वो कर रहे होंगे. उनको सब अपने शुभेच्छा हमारी. उसी पे संजय राउत ने कहा है कि आप इंतजार कीजिए, आने वाले वक्त में बहुत कुछ घटनाएं होने वाली है. क्या ये एकीकरण का इशारा है? संजय राउत अभी अमेरिका के डोनाल्ड ट्रंप से भी युति करने जा रहा है. ये बड़ी घटना भी इसी सामने आएगी. वो पागल है, वो उसको पता ही नहीं चलता कब क्या बोलना चाहिए. पार्टी के कितने टुकड़े करना चाहता है उसको भी पता नहीं. इसलिए भविष्य में वो पार्टी जब तक खत्म नहीं होती तब तक संजय राउत की आत्मा शांत नहीं होगी. या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. दरम्यान ठाकरेंसोबत भेट झाली नसल्याचे
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले खोट्या बातम्या पसरवणाऱ्या हँडलवर कारवाई करू असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. काय सांगा? उद्धव ठाकरेंनी रात्री वर्षावर भेट घेतली अशी जी काही बातमी येते, मला वाटतं ही बातमी तेवढी विश्वासार्ह त्याच्यात नाहीये. आजकाल एवढे माध्यम आहेत, एवढं सर्व आहे, रात्री गळाभेट घ्यायचं काही कारणच नाहीये. आणि भेटायचंच असेल तर ते कधीही भेटले असते. परंतु राजकारणामध्ये त्याच्यामुळं काहीतरी नवीन काहीतरी समीकरण जुळतंय असं मानायला आम्ही तयार नाहीत. म्हणून त्या भेटीला एवढं भेट झाली या म्हणण्यामध्ये तर तेवढं तथ्य नाही. सर, परभणी खासदार आहेत संजय जाधव यांनी ठाकरेंची शिवसेना सोडण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. संजय जाधवांनी शिवसेना भवनातल्या बैठकीचा काढली मात्र दरम्यान जाणाऱ्यांना जाऊ द्या असं कान म्हणून उद्धव ठाकरेंनी या बैठकीत दिला. संजय जाधवने त्याच्यावर स्पष्टीकरण केले की त्याच्या घरी काही लग्न वगैरे होतं. परंतु यामुळे एक गोष्ट निश्चित झालेली आहे की उबाटाने बोलवलेल्या बैठकीला अनेक जण अब्सेंट यासाठी राहतात की आता त्यांचं मन तिथं रमत नाही. निश्चित काहीतरी घडामोडी याच्या मागे असतील हे नाकारता येत नाही. नसता उबाटांनी जे जात आहेत त्यांना जाऊ द्या इथपर्यंत त्यांनी बोललं नसतं. म्हणून असा अंदाज लावायला हरकत नाही की आता उबाटामध्ये फाटफुटीचे जे काही तंत्र आहे ते आता अत्यंत जवळ आलेलं आहे. लवकरच याच्यात फूट पडेल असं दिसतंय. परंतु नेमका आतील संघर्षाला कारणीभूत कोण आहे हे सुद्धा उबाटाच्या नेत्याने पाहिलं पाहिजे. तर मुंबई महाराष्ट्रात मराठीचा आग्रह चुकीचा नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. तसं ज्या रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी येत नाही त्यांना मराठी शिकू यावरून विवाद नको आणि अशी सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रिक्षा टॅक्सी चालकावरील मराठी सक्तीवरून असं मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. मराठीचा वाद असला कशाला पाहिजे? मराठी महाराष्ट्रात राहतात ना तो मराठी बोललंच पाहिजे. तुम्ही कर्नाटकामध्ये गेले तर कर्नाटकी शिकता ना, बंगालमध्ये बंगाली शिकता ना. परंतु महाराष्ट्रामध्ये जर आम्ही असा एखादा मुद्दा एखाद्याने उपस्थित केला की मराठी बोललं पाहिजे तर त्याच्यावर वाद कशाला घालता? आणि ह्या भूमिकेशी प्रत्येकजण सहमत आहे. जो महाराष्ट्रात राहील त्यांनी मराठी बोललं पाहिजे, शिकलं पाहिजे. आणि येथे जेव्हा व्यवसाय करतो आपण इथं स्थायिक झालेलो आहोत त्या टायमाला भाषेचा जो आग्रह आहे तो मला वाटतं रास्त आहे. आणि त्या भाषेप्रमाणेच ज्या ज्या राज्याची जी भाषा आहे त्याप्रमाणेच माणसांनी वागलंही पाहिजे. म्हणून मराठी ही सगळ्यांना सक्तीची असली पाहिजे. परंतु त्यांना जर काही कालावधी लागत असेल तर निश्चित त्याने ती मराठी शिकून घेतली पाहिजे. तर शिवाजी कोणाच्या पुस्तकावर सुद्धा वाद चालू आहे आणि वाद निर्माण करणाऱ्या संजय गायकवाडना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी समज दिली. तर 40 वर्षानंतर जुना वाद इकडून काढण्याची गरज नाही असं मुख्यमंत्री यांनी गायकवाडांचे कान टोचले. मात्र शिवीगाळ केल्यानं संतापलेले प्रकाशक प्रशांत आंबी आता 28 एप्रिलला गायकवाडांच्या घरावर मोर्चा काढणार. आता तो वाद मला वाटतं भेटला पाहिजे. एकनाथ शिंदे साहेबांनी समजही दिलेली आहे. संजय गायकवाडने त्या प्रकारामध्ये माफी मागितल्याचं स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय. म्हणून आता तो प्रकरण पुन्हा काहीतरी चिघळत ठेवणं हे बरोबर नाहीये. आता ते प्रकरण या ठिकाणी संपलं पाहिजे. तर ऑफ सीझन मध्ये राज ठाकरेंना बोलण्यासाठी प्रताप सरनाईकांनी विषय दिला असं सदावर्ते म्हटले. सरनाईक शिवसेनेला बॅकफुटवर नेत आहे तर प्रताप सरनाईकाच्या भूमिकेला शिवसेनेचं कोणाचं समर्थन आहे असं सदावर्ते यांनी सवाल केला. बघा, सदावर्तेच्या स्टेटमेंटला आम्ही महत्त्व देत नाहीये. ही जी काय भूमिका घेतलेली आहे प्रताप सरनाईकांनी ती अत्यंत विचारपूर्वक घेतलेली आहे आणि ते महाराष्ट्राच्या हिताची घेतलेली आहे. आणि म्हणून राज ठाकरे काय बोलतायत किंवा इतर पक्षाचे नेते काय बोलतात याच्याशी आणि घेतलेल्या भूमिकेशी काही संबंध नाही. आणि म्हणून कुणाला स्पेस देण्यासाठी काहीतरी निर्णय घेत आहेत असं समजण्याचं काही कारण पण नाही. परंतु सदावर्तेला आता त्यांच्यातही काहीतरी आपसामध्ये भांडणं लावण्याचा काही जो प्रकार आहे तो मला वाटतं तो योग्य नाही. आणि अशा प्रकारे बोलून असलेला मुद्दा भरकटवणे हा त्यांचा असलेला जो काही उद्योग आहे मला वाटतं त्यांनी तर थांबलं पाहिजे. वक्तव्य केलं आहे त्यांचं म्हणणं आहे की नथुराम गोडसेंनी तर गोळी मारली नसती सर्व हिंदू धर्मियांना नमाज पढण्याची वेळ आहे. जैन मुनी हे नेहमी ते जे आहेत ते नेहमी वादग्रस्त वक्तव्य करत असतात. त्यांच्या त्या वक्तव्याला इतर कोणत्याही जैन धर्मियाच्या संताचा पाठिंबा नाहीये हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून एखाद्याने स्टेटमेंट केलं म्हणजे ती त्या धर्माची किंवा त्या जातीची भूमिका आहे असं समजण्याचं काही कारण नाही.
परंतु असं बेताल वक्तव्य करून त्या जैन गुरूने इतरांच्या जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सुरू केलेलं आहे. मला वाटतं ते योग्य नाही. एक धक्कादायक आकडेवारी आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात 3 महिन्यात 997 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तर सगळ्यात जास्त आकडा 53 हा संभाजीनगर जिल्ह्याचा. मराठवाड्यामध्ये जी दुष्काळी परिस्थिती आली, अतिवृष्टी झाली, गारपीट झाली आणि जो शेतकरी या शेतीमालावर आपलं जीवनाचा उदरनिर्वाह करतो, त्यांना काहीच साधन आता हातात उपलब्ध नाही की काय, अशी परिस्थिती झालेली आहे. आणि सरकारने सुद्धा मदत जरी केली असली तरी त्यांना नुकसान भरपाई मिळालेली, परंतु फायदा हा झालेला नाही. म्हणून ते उपाशी आहेत. आणि त्या मला वाटतं अशा ह्या नैराश्यातून काही शेतकऱ्यांनी आत्महत्या जरूर केली, त्याचं आम्हाला दुःख आहे. परंतु भविष्यामध्ये सुद्धा अशा घटना घडू नयेत किंवा असा प्रसंग जर आला तर सरकारने त्याच्यावर उपाययोजना ह्या केल्या पाहिजेत. बागेश्वर महाराज यांनी पुण्यात बागेश्वर केलेले आहे. कामदार स्वामी शहीद महाराजांनी वक्तव्य केलं. ते ऐकलं आहे. काय बागेश्वर बाबाला काय इतिहास माहिती हो? काहीतरी बोलायचं काय? शिवाजी महाराज कधी वाचलेत का? त्यांचा इतिहास कधी पाहिलाय का? शिवाजी महाराज थकले